First and seventh chapter, burns, electrical injuries, poisoning and bites. First topic is burns. Burns, जळणे, भाजणे म्हणजे काय? The injuries that result from the direct contact with the heat किंवा फायर, आगीशी डायरेक्ट संबंध येणे आणि त्यामुळे आपल्याला इंजुरी होणे, त्याला काय बोलणार? बर्न्स. ओके. अँड स्कॅल्ड्स मीन्स पोळणे, भाजणे आणि पोळणे. जे स्टीमने, वाफेने आपल्याला जी इंजुरी होते त्याला बोलतात स्कॅल्ड्स. ओके. SCALDS. The burns result from the dry heat from a corrosive substance and from the friction. Example, flame. आगीमुळे जे आपल्याला त्रास होतो त्याला बोलणार बर्न्स. अँड स्कॅल्ड्स मीन्स पोळणे, म्हणजे जी मॉइस्ट हीट आहे, जसं कुकरची, जर आपण कुकर लगेच उघडला गरम गरम तर अशी पूर्ण वाफ येते वरती, त्याला बोलणार वाफेमुळे होणारी इंजुरी. आणि आपण समोर काही असं लगेच चेहरा असं समोर वाकून बघितलं त्या गरम कुकर, ते आपल्याला कधी कधी पोळू शकतं. किंवा चपाती करताना जी चपाती फुगलेली असेल आणि आपण तिथे हात लावला चपातीला आणि ती वाफ डायरेक्ट आपल्या बोटांना लागली तर आपल्याला ते पोळलं जातं. ओके. त्याला बोलतात स्कॅल्ड्स. ओके. त्यांनी आपल्याला दिवसभर आपल्याला तिथे बर्निंग सेन्सेशन होत राहतं. त्रास होतो की नाही, मुलींना माहीत असेल. त्याला बोलतात स्कॅल्ड्स. द बर्न्स रिझल्ट फ्रॉम direct or indirect contact with corrosive substance, for example, flame. And scalds are due to moist heat or dry heat. ह्याला मराठी शब्द आहे पोळणे. भाजल्यानंतर पर्सेंटेज वाईज जेव्हा हॉस्पिटलमध्ये एखादा बर्न पेशंट येतो तेव्हा त्याचं किती पर्सेंटेज तो बर्न आहे हे ठरवलं जातं. तर हे पर्सेंटेज कसे काढले जातात? ॲज अ रूल्स ऑफ 9. हीट. द अमाऊंट ऑफ स्किन सरफेस इन्वॉल्व कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द रूल ऑफ 9. रूल ऑफ 9नी हा बर्नचा एरिया कॅल्क्युलेट केला जातो. किती पर्सेंट हा माणूस जळालेला आहे हे कसं काढलं जातं? रूल ऑफ 9. म्हणजे पूर्ण फेस जळालेला असेल तर फेस 9%. 2 हात आहेत, 4.5 अँड 4.5, म्हणजे दोन्ही किती झाले? 9. 4.5 आणि 4.5 किती झाले? 9. छातीचा भाग जळाला असेल तर 9%, पोटाचा भाग जळाला असेल तर 9%, पायाचा भाग जळाला असेल तर 9%. सो असं पूर्ण 9% असे टोटल 100% काउंट केला जातो. ओके. जसं पुढचा भाग आहे आणि पाठचा भाग टोटल मिळून 9% असतो. चेहऱ्याचा, हाताचा पुढचा भाग आणि पाठचा भाग दोन्ही वेगवेगळा पकडला जातो. पुढचा 4.5, पाठचा 4.5, म्हणजे टोटल 9. ओके. एक हात पूर्ण जळाला आहे मागून पुढून 9%, हा पण हात जळाला आहे मागून पुढून 9%. ओके. पुढचा भाग आहे, वरचा भाग 9%, खालचा भाग 9%, तसंच बॅक साईड पण 9 वरती 9 खाली. ओके. या प्रकारे टोटल 100% पकडलं जातं. टोटल 99 होतात असे कॅल्क्युलेट केले तर. आणि 1% आहे जेनायटेलिया, जो प्रायव्हेट पार्ट आहे, जो जळाला की त्याचा 1% पकडला जातो. ओके. राईट डाऊन. एक्सटेंट, burn area.
the amount of skin surface involved can be calculated by using rule of 9. नाइन %, 4%, टोटल पूर्ण हात म्हणजे मागून पुढून टोटल 9% हा पकडला जातो. जर पुढचा पार्ट जळालेला असेल तर 4.5. ओके, 4.5%. अशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं अडल्टमध्ये. असाच हा बॅक साईडचा भाग पण सेम, 9%. जसं फ्रंट साईड कॅल्क्युलेट केली जाते तशी बॅक साईड पण. प्लस जेनेटेलिया 1%. स्मॉल चिल्ड्रन्समध्ये वेगळं कॅल्क्युलेशन असतं. In small children, face 18%, both the lower limbs 14% and hands 9% and the middle portion 9%. Front and back 18% front and 18% back. या प्रकारे लहान मुलांमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. In small children front 18%, back 18%, face 18%, lower limbs 14% each and hand upper limbs 9% each. This is for adult. This calculation for adult person. So the amount of skin surface involved can be calculated usually by using the rule of 9. For adult, each area represent a 9% of the body surface. The age of patient, it is depend upon the infant, adult and children. Okay, the burn आहे हे डिपेंड हे calculation depend upon the age of the person. Okay, then classification or the first is the sources of burns. The first source is thermal burn. Thermal burn म्हणजे फ्लेम असू शकते किंवा रेडिएशन किंवा एक्सेसिव्ह हीट फ्रॉम द फायर, स्टीम, हॉट लिक्विड और हॉट ऑब्जेक्ट. ओके, थर्मल बर्न पहिला प्रकार आहे, पहिला सोर्स आहे थर्मल बर्न. म्हणजे पोळल्यामुळे काय काय कोणते पोळणे यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू येऊ शकतात. फ्लेम आग किंवा रेडिएशन म्हणजे न्यूक्लिअर रेडिएशन, रेडिएक्टिव्ह ऑब्जेक्ट वगैरे वापरल्यामुळे. ते एक्सेसिव्ह हीट फ्रॉम द फायर, जे फायर लांब आहे पण त्याची गरम वाफ येते जोरात, त्यामुळे पण होऊ शकतं. स्टीम
स्टीम म्हणजे वाफेमुळे होऊ शकतं. हॉट लिक्विड हे जास्त केमिकल कंपन्यांमध्ये होऊ शकतं. हॉट लिक्विडमुळे बर्न होऊ शकतं किंवा हॉट ऑब्जेक्ट. देन सेकंड सोर्स आहे केमिकल्स, व्हेरियस ॲसिड्समुळे होणारं बर्न. देन बेसेस अँड कॉस्टिक्स, वेगवेगळ्या प्रकारचे अल्कलाइन अँड ॲसिड्स अँड कॉस्टिक मटेरियल त्यामुळे होणारं बर्न. इन इलेक्ट्रिसिटी ऑल्सो बिकॉज ऑफ करंट, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट करंट, जोरात आपल्याला शॉक लागल्यामुळे, इलेक्ट्रिकल शॉक लागल्यामुळे किंवा लाईटनिंग, वीज चमकल्यामुळे पण, वीज जे पडते त्यामुळे पण बर्न होऊ शकतं. देन फोर्थ सोर्स इज रेडिएशन, न्यूक्लियर सोर्सेस, then ultraviolet light, it may cause the burn. Okay, these are the sources. First one is thermal, then electrical, chemical and radiation. Okay, 4 sources आहेत ज्यामुळे आपल्याला बर्न होऊ शकतं. ओके, राईट डाऊन सोर्सेस ऑफ बर्न्स. Agent and sources. First agent is thermal. यामध्ये सोर्स आहे फ्लेम, रेडिएशन, एक्सेसिव हीट, steam, hot liquids and hot object. Then second agent is chemical. In chemical, various acids, bases, and caustics. In electricity, अल्टरनेटिंग करंट, म्हणजे आपला घरातल्या बटनाला जर हात लावल्यावर जर शॉक बसतो त्याला बोलतात अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. जे विजेच्या खांबावरती काम करतात MSCBB वर्कर्स त्यांना जो डायरेक्ट करंट लागतो. ओके, डायरेक्ट करंट अँड लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे विजा, बाहेरच्या विजा ज्या पडल्यामुळे त्रास भाजलं जातं. फोर्थ एजंट इज रेडिएशन. न्यूक्लियर सोर्सेस and ultraviolet light. Sources of burns. First agent is thermal agent. In thermal, sources are flame, radiation, excessive heat, steam, hot liquids, hot objects.
Second agent is chemical, various acids, base and caustics. Electrical, third agent, alternating current, direct current and lightning. Radiation, in radiation, nuclear sources and ultraviolet light. The burns are classified into minor burn, moderate burn and critical burn. ह्या बर्नचं क्लासिफिकेशन 3 प्रकारे केलं जातं. मायनर बर्न, मॉडरेट अँड क्रिटिकल. इन मायनर बर्न द पर्सेंटेज आर इन्क्लूड अँड द डिग्री ऑफ बर्न. म्हणजे फक्त सुपरफिशियल एरिया भाजला जातो, म्हणजे फक्त रेडनेस येतो. काहीतरी आपल्या अंगावर पडल्यामुळे फक्त रेडनेस आलेला असतो, म्हणजे सुपरफिशियल एरिया फक्त जळालेला असतो. त्यामुळे काय येणार आहे, फक्त रेडनेस येणार आहे. बाकी फोडी वगैरे येणार नाही आहेत पाण्याच्या, फक्त रेडनेस येणार आहे आणि आपल्याला सारखं तिथे असं खूप असं जळजळ वाटणार. ओके, त्याला बोलतात मायनर बर्न. द फुल थिकनेस बर्न ऑफ लेस दॅन 2% एक्सक्लुडिंग अ फेस, हँड्स, फीट, जेनाटेलिया और रेस्पिरेटरी ट्रॅक. या सर्वांपेक्षा फक्त हातापायावर फक्त काहीतरी सांडणे किंवा आपल्या हातापायाला डायरेक्ट वाफ लागणे, तर हा प्रकार फक्त मायनर बर्नमध्ये येऊ शकतो. द पार्शियल थिकनेस बर्न्स लेस दॅन 15%. ह्यामध्ये बर्न एरिया किती असतो, लेस दॅन 15%. अँड द सुपरफिशियल बर्न इज 50%. सुपरफिशियल 50% असू शकतो आणि पार्शियल म्हणजे फक्त ब्लिस्टर येणे. ओके, इथे डायग्राम दाखवलेत त्याप्रमाणे. दिस इज द मायनर. ओके, मायनर बर्न मीन्स सुपरफिशियल म्हणजे फक्त वरचा भाग रेड पडतोय स्किनचा. देन सेकंड पार्शियल, दिस इज कॉल्ड पार्शियल, म्हणजे भाजल्यानंतर फोडी येणे, पाणेदार फोडी येणे, पाणी साठणे त्यामध्ये. ओके, ब्लिस्टर्स. अँड द थर्ड डिग्री मीन्स इट इज अ क्रिटिकल. यामध्ये काय होतंय, स्किन पूर्णपणे जळून जाते, पूर्ण ब्लॅकिश पडते. ओके, आतल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या पण त्यामध्ये इन्क्लूड असतात. ओके, दिस इज द थर्ड डिग्री. दिस इज सुपरफिशियल, पार्शियल अँड फुल थिकनेस म्हणजे थर्ड डिग्री बर्न. So in minor there is the partial area is 15% and superficial area is 50%. 50 and पार्शियल एरिया किती असू शकतो, 15 म्हणजे 15%. पार्शियल बर्न किती असू शकतो, पार्शियल म्हणजे ब्लिस्टर येणे, पार्शियल बर्न किती असू शकतो, 15% आणि सुपरफिशियल 50% इन मायनर बर्न. ओके, क्लासिफिकेशनमध्ये फर्स्ट टाईप आहे क्लासिफिकेशन ऑफ बर्न अँड सिव्हिरिटी इन अडल्ट. मोठ्या माणसांमध्ये फर्स्ट क्लासिफिकेशन केलं आहे मायनर बर्न. ओके, मायनर बर्नमध्ये काय असू शकतं, पार्शियल बर्न किती असू शकतं, 15%. ओके, 15% अँड सुपरफिशियल बर्न 50%, 50. देन मॉडरेट बर्न, फुल थिकनेस बर्न of 2% to 10% excluding the area of face, hands, feet, genitalia and respiratory tract. हे सर्व एरिया असू शकतात. अँड द पार्शियल थिकनेस बर्न्स इज 15 to 30%. पार्शियल एरिया किती असू शकतो यामध्ये, मॉडरेट बर्न यामध्ये किती असू शकतो, 15 to 30%. अँड सुपरफिशियल बर्न इज इन्वॉल्व मोर दॅन 50%. ओके, मोर दॅन 50%. Then third type is critical burn. In critical burn, all the burns complicated by injuries of respiratory tract. जास्तीत जास्त जळाल्यामुळे काय होतंय, पेशंटला रेस्पिरेटरी ट्रॅकला पण स्वेलिंग आलंय आणि ब्रीदिंग डिफिकल्टी होते. हे कशामध्ये असणार आहे, क्रिटिकल बर्नमध्ये. अँड अदर सॉफ्ट टिश्यूज इंजुरी, आतल्या सॉफ्ट टिश्यूजना पण इंजुरी झालेली आहे या क्रिटिकल बर्नमध्ये. Then partial and full thickness of burns involving the face, hands, feet, genitalia and respiratory tract. हा सर्व पोर्शन यामध्ये इन्क्लूड झालेला आहे इन क्रिटिकल बर्न. फुल थिकनेस ऑफ बर्न्स मोर दॅन 10% and the partial thickness burns more than 30% and superficial it is more.
हे आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. म्हणजे यामध्ये पूर्ण ब्लॅकिश पडलेली असते बॉडी, पूर्ण जळालेला असतो, ते म्हणजे क्रिटिकल बर्न. ओके, राईट डाऊन द क्लासिफिकेशन. Classification of burn. Severity in adult. Minor burn. In minor burn, full thickness burn less than 2%. Partial thickness less than 15%, and superficial thickness burn %50. ओके, मायनर बर्न मध्ये सुपरफिशियल मीन्स यामध्ये फक्त रेडनेस आहे. ओके, किंचितचा रेडनेस आहे. पार्शियल मीन्स यावरती ब्लिस्टर आलेत. ओके, फोडी फोडी आलेत, याला बोलणार पार्शियल. सुपरफिशियल थिकनेस अँड इथे पूर्ण डार्क स्किन होते, याला बोलणार फुल थिकनेस. In minor burn, full thickness means full thickness is 2%. Partial thickness is 15%. Partial म्हणजे ब्लिस्टर येण्याचं प्रमाण 15% असू शकतं. Superficial burn means redness 50%. In moderate burn, full thickness burns 2%, partial thickness burns of 15 to 30%, and superficial burn that involve more than 50%. Third one, critical burn. In this, all the burn
complicated by injuries of respiratory tract. Partial or full thickness burns involving face, hands, feet, genitalia, or respiratory tract. Full thickness of burn full thickness burns more than 10%. Partial thickness burns more than 30%. Burns complicated by musculoskeletal injuries. यामध्ये आतपर्यंत हाडापर्यंत जळली जाते बॉडी. ओके. बर्न्स कॉम्प्लिकेटेड बाय मस्क्युलोस्केलेटल इंजुरीज. तो क्लासिफिकेशन त्यामध्ये फर्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ बर्न सिव्हिरिटी इन अडल्ट. मायनर बर्न. इन मायनर बर्न फुल थिकनेस ऑफ बर्न्स लेस दॅन 2%, पार्शियल थिकनेस ऑफ बर्न 15%, लेस दॅन 15% सुपरफिशियल बर्न 50%, मॉडरेट बर्न. इन मॉडरेट फुल थिकनेस ऑफ बर्न 2%, फुल थिकनेस म्हणजे या पूर्ण जळणे. ओके. 2%, पार्शियल थिकनेस 15 to 30%, superficial burn involve more than 50%. In critical burn, all the burns complicated by involving the injuries of respiratory tract. यामध्ये respiratory tract ला पण इंजुरी होते. Partial or full thickness of burn involving face, hands, feet, genitalia. पूर्ण बॉडी कव्हर असते. यामध्ये पूर्ण बॉडी जळालेली असते. Full thickness burns of more than 10%. Partial thickness burn of more than 30% and burns complicated by musculoskeletal injuries. म्हणजे आतपर्यंत हाडांपर्यंत जळालेली असते बॉडी.